नमस्कार. आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे मार्केट डाऊन असताना या 5 चुका टाळायला पाहिजे. तर पहिली चूक आहे पॅनिक सेलिंग. म्युच्युअल फंड होल्डिंग सेल करू नका. ही खूप मोठी चूक ठरू शकते, कारण ज्यावेळेसही तुम्ही मार्केटला 4-5 वर्षानंतर बघाल तर मार्केट आज ज्या लेवलवर आहे यापेक्षा डबल झालेलं असेल आणि मग त्यावेळेस तुम्हाला पस्तावा होईल, दुःख होईल की त्यावेळेस जर म्युच्युअल फंड होल्डिंग सेल केल्या नसत्या तर आज तुमचे एवढे पैसे बनले असते. तुम्ही जर योग्य ठिकाणी गुंतवणूक चालू केली असेल, तुम्ही तुमच्या फायनान्शियल गोलनुसार, रिस्क टेकिंग ॲबिलिटीनुसार जर म्युच्युअल फंड सिलेक्ट केले असेल तर तुम्ही ती गुंतवणूक कंटिन्यू ठेवायला पाहिजे. कुठल्याही प्रकारे म्युच्युअल फंड सेल करण्याची गरज नाही, कारण मार्केट सध्या डाऊन आहे, हे कायम डाऊन राहणार नाही आहे. म्हणून पॅनिक सेलिंग करणं हे टाळायला पाहिजे. दुसरी चूक आहे SIP स्टॉप करणे. भरपूर जण काय करताय की मार्केट डाऊन आहे म्हणून SIP बंद करताय. त्यांना वाटतंय की ज्यावेळेसही मार्केट रिकवर करायला लागेल किंवा मार्केट वरती जाईल तर तेव्हा आम्ही SIP चालू करू, पण हे चुकीचं आहे. ज्यावेळेस मार्केट डाऊन असते तर त्यावेळेस म्युच्युअल फंडची NAV सुद्धा लो झालेली असते, डाऊन आलेली असते. एक्झाम्पलसाठी एखाद्या म्युच्युअल फंडची जी NAV आहे, नेट ॲसेट व्हॅल्यू, ती जर 100 रुपये असेल अगोदर आणि ती जर आज 90 रुपये झालेली असेल तर याचा अर्थ आपल्याला 10% NAV जी आहे ती स्वस्त भेटत आहे. त्यामुळं म्युच्युअल फंडची SIP कुठल्याही प्रकारे स्टॉप वगैरे करू नका. ज्यावेळेस आपण मार्केट डाऊनमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तर त्यावेळेस आपल्याला ॲव्हरेजिंगचा बेनिफिट मिळतो आणि जी आपली ॲव्हरेज NAV आहे ती कमी होते आणि ज्यावेळेसही मार्केट वरती जाईल त्यावेळेस आपल्याला त्याचा बेनिफिट होतो. आणि जर समजा तुमच्याकडे काही लमसम असेल तर ती लमसमसुद्धा तुम्ही आता या मार्केट डाऊनमध्ये ॲड करू शकता, जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेसही मार्केट वरती जाईल तर त्याचा बेनिफिट होईल. तिसरी चूक आहे न्यूज आणि सोशल मीडियावरील व्हिडिओज बघून गुंतवणुकीचे कुठलेही डिसिजन्स घेऊ नका. हे बघा, न्यूज आणि सोशल मीडियाचं कामच आहे व्हिडिओ बनवत राहणे. आता सध्या मार्केट डाऊन आहे म्हणून ते व्हिडिओ बनवत आहे की मार्केटमध्ये खूप सारं नुकसान झालं, 88% लोक SIP स्टॉप करत आहे, कितीतरी लाख करोड रुपयाचं नुकसान झालं आहे शेअर मार्केटमध्ये. तर अनगिनत व्हिडिओ सोशल मीडियावरती आहे आणि TVवरती आहे, न्यूजपेपरला आहे, सगळीकडे हेच व्हिडिओ आहेत की शेअर मार्केटमध्ये खूप सारं नुकसान होत आहे आणि हे त्यांचं कामच आहे, ते व्हिडिओज बनवतच राहतील. पण ज्याही वेळेस तुम्ही बघाल की मार्केट वरती जाईल तर त्यावेळेस ते व्हिडिओज बनवतील की जर समजा तुम्ही मार्केट डाऊनमध्ये 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले असते तर याचे आज 2 लाख रुपये झाले असते. तर हे व्हिडिओज ते कधी बनवतील? जेव्हा मार्केट वरती जाईल. म्हणून यांच्याकडे थोडं दुर्लक्ष केलं तरी चालेल. न्यूज, सोशल मीडिया आणि TV या लोकांकडे लक्ष देऊ नका की मार्केट डाऊन आहे, एवढं नुकसान होतं आहे, SIP मध्ये खूप साऱ्या लोकांचं नुकसान झालं आहे, तर यांच्याकडे लक्ष देऊ नका. मी स्वतः तर न्यूज कधी बघतच नाही. जेवढं तुम्ही न्यूजला अवॉइड कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे, कारण तुमचा पैसा आहे, निर्णयसुद्धा तुमचा असायला पाहिजे. तर व्यवस्थित आरामशीरपणे स्वतः विचार करा आणि नंतर गुंतवणुकीचा निर्णय घ्या. न्यूज आणि सोशल मीडियाला बघून निर्णय घेऊ नका. नंबर 4, लोन घेऊन गुंतवणूक करणे हा मूर्खपणा ठरू शकतो, कारण ज्यावेळेस आपण लोन घेतो तर तिथं आपल्याला एक फिक्स इंटरेस्ट रेट द्यावा लागतो, फिक्स EMI आपल्याला द्यावा लागतो. पण मार्केट कधीही शॉर्ट टर्ममध्ये आपल्याला फिक्स रिटर्न देत नाही, तर मग आपण पैसे वापस कुठून करणार? म्हणून लोन घेऊन गुंतवणूक करू नका. हो, तुम्ही जो विचार करत होते की मी एवढं लोन घेईल आणि एवढा EMI बँकेला परत करेल, तर जे EMI तुम्ही देणार होते बँकेला त्या पैशाची जरी तुम्ही SIP केली ना तरीसुद्धा तुम्हाला तेवढेच रिटर्न भेटतील जेवढे तुम्ही लोन घेऊन इन्व्हेस्ट करणार होते. म्हणून गुंतवणूक करा, पण लोन घेऊन नाही, स्वतःचे पैसे इन्व्हेस्ट करून. आणि नंबर 5 आहे इमर्जन्सी फंड न ठेवणे. आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीजवळ इमर्जन्सी फंड हा असायलाच पाहिजे. किती असायला पाहिजे? तर कमीत कमी 6 महिन्याचा. म्हणजे एक्झाम्पलसाठी जर समजा तुमचा 30,000 रुपये मंथली खर्च असेल तर गुणिले 6, 1,80,000 रुपये तुमच्याजवळ इमर्जन्सीसाठी असायलाच पाहिजे. यामुळे 2 फायदे होतात. नंबर 1, ज्यावेळेसही मार्केट डाऊन असतं तर त्यावेळेस जर आपल्याला पैशाची गरज पडली तर आपल्याला लॉसमध्ये म्युच्युअल फंड होल्डिंग्स विकून पैसे काढायची गरज पडत नाही. आणि दुसरा फायदा आपल्याला होतो की आपण कधीही लोनच्या जाळ्यात अडकत नाही. भरपूर जणांना ज्यावेळेस पैशाची गरज पडते, कुठलीही इमर्जन्सी घरामध्ये येते, कोणाची नोकरी जाते, हॉस्पिटलचा प्रॉब्लेम येतो, कुठलीही प्रॉब्लेम आली तर लोकांकडे 2च पर्याय असते. एक तर गावाकडून, सावकारातून, कोणाकडून तरी लोन घ्यायचं, कर्ज काढायचं भेटेल त्या इंटरेस्ट रेटवर, नाही तर मग बँकेकडून लोन घ्यायचं. आणि या जाळ्यात जर एकदा व्यक्ती अडकला तर परत निघत नाही. त्यामुळं
इमर्जन्सी फंड हा प्रत्येकाने ठेवायलाच पाहिजे. तर या 5 चुका आहेत ज्या प्रत्येकाने टाळायला पाहिजेत मार्केट डाऊन असताना. जर तुम्हाला म्युच्युअल फंड रिलेटेड कुठलीही माहिती हवी असेल, गुंतवणूक चालू करायची असेल तर मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. मी एक MP रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. खूप खूप धन्यवाद.